एका छोट्याशा गावात एक साधा सरळ माणूस राहत होता. गावातील लोक त्याला काका म्हणत. त्याचे वय साधारण 45 ते 50 वर्षांच्या आसपास होते. पहनाव्यात साधेपणा आणि चेहऱ्यावर नेहमी एक निरागस हसू असायचे. कोणीही त्याला पाहिले की म्हणायचे, बिचारा खूप भोळा आहे. त्याच्याकडे ना मोठा व्यवसाय होता, ना शेती, ना नोकरी. तो रोज सकाळी उठून मंदिरात जायचा, थोडेफार झाडूपोछा करायचा आणि उरलेला दिवस गावात शांतपणे फिरत घालवायचा. गावातील काही तरुण त्याची चेष्टा करायचे. पहा पहा, आला काका. आज काय मूर्खपणाची गोष्ट करणार. मूल त्याच्यावर दगड मारत नसतं, पण त्याची नक्कल करून खूप हसायची. लोक मुद्दाम त्याला विचित्र प्रश्न विचारायचे, जेणेकरून तो काहीतरी वेगळे उत्तर देईल आणि सगळे त्याच्यावर हसतील. पण तो कधीच रागावत नसे. तो फक्त हसायचा आणि शांतपणे पुढे निघून जायचा. गावात एक विचित्र गोष्ट सगळ्यांना जाणवत होती. त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते, तरीही तो प्रत्येक सोमवारी मंदिरात 50 रुपये किंवा कधीपर्यंत दान करायचा. कधी मुलांना मिठाई वाटायचा, तर कधी वृद्धांसाठी औषधे आणायचा. एके दिवशी गावातील लोक म्हणाले, काहीतरी गडबड आहे. एवढे पैसे येतात कुठून? तेव्हा काही हुशार मुलांनी एक योजना आखली. रविवारी दुपारी चौकात सगळ्यांना बोलावण्यात आले. तोही आला, तोच जुना फाटका कुर्ता आणि तोच निरागस चेहरा. लोकांसमोर 2 नोटा काढण्यात आल्या, एक 10 रुपयेची आणि एक ची. त्याला सांगितले, यातली जास्त किमतीची नोट उचल. त्याने क्षणभरही न थांबता 10 रुपयेची नोट उचलली. सगळे जोरजोरात हसू लागले. म्हणूनच तर म्हणतो, हा वेडा आहे. तो फक्त हसला आणि तिथून निघून गेला. गावात एक हुशार मुलगा होता. त्याला शंका आली की हा माणूस इतका साधा नाही. त्याने ठरवले, आज त्याच्या मागे जाऊन पाहायचे. तो घरी पोहोचल्यावर त्या मुलाने दार ठोठावले. त्याने विचारले, तुम्ही सोडून 10 रुपये का घेतला? तो माणूस हसला आणि म्हणाला, बस, तुला काही दाखवतो. तो आत गेला आणि एक जुना बक्सा घेऊन आला. त्या बक्स्यात 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपयेच्या नोटा आणि चांदीची नाणी भरलेली होती. तो हसत म्हणाला, प्रत्येक वेळी लोक माझी चेष्टा करतात, तेव्हा मी 10 रुपयेची नोट घेतो. ते हसतात आणि पुन्हा पुन्हा मला बोलावतात. अशा प्रकारे मी थोडे थोडे पैसे जमा केले. ज्या दिवशी मी ची नोट उचलली, त्या दिवशी हा खेळ संपेल. लोक मला बोलावणे बंद करतील. या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते. खरा शहाणा तो असतो जो योग्य वेळ आणि संधीचा योग्य उपयोग करतो.